षटकार खाताना बघायला भेटले आणि मारुफनी 6 षटकार मारले त्यांना। कधी नदीम दायरेकर यांच्या फलंदाजीमध्ये 8 षटकार बघायला भेटले, जिथे 7 चेंडूमध्ये 7 त्यांनी ठोकले। कधी विशालनी नदीमवर हल्ला चढवला आणि 4 चेंडूमध्ये 4 षटकार ठोकले। म्हणजे हा टुर्नामेंट पैसा वसूल झालाय मित्रांनो, टाळ्या झालीच पाहिजे टुर्नामेंट साठी, आयोजकांसाठी। जबरदस्त अशी फलंदाजी, जबरदस्त असं आयोजन, काय ग्राउंड बनवलं होतं। नक्कीच शेताळी ग्राउंड असूनही त्याला एवढा जबरदस्त पद्धतीने मेंटेन केला आणि जबरदस्त प्लेयर्स साठी अशी खूपसूरत अशी खेळपट्टी बनवली। कमालीचा मुकाबला। यासर धनसे इथं आमच्या सोबत जोडलेले आहेत आणि यासर धनसे यांनीच मला इथं बोलवलं होतं कॉमेंट्रीसाठी। मनसूरभाईनी, तन्वीरभाईनी यांनीही बोलवलं होतं, इलियासभाईनी बोलवलं होतं, पण यासरच्या थ्रू कॉल केला होता। यासरचा मला कॉल आला की तुम्हाला इथं आमंत्रण आलाय, निमंत्रण आलाय, तुम्हाला पोहोचायचंय। मी यासरचा इथं धन्यवाद मानतो की त्यांनी मला इथं बोलवला। थँक्यू सो मच यासर। चला आता याच्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशन इथं आपण घेणार आहोत। प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी चालू होणार आहे। किधर है जमाने सर? शॉट है, नक्कीच शॉट है, शॉट है ची आवाज पूर्ण पांगलोळी आणि तोराडी आणि लिपणी इथं गुंजणार आहे, कारण जमाने सर आले होते आजच्या दिवसातला, चांगला एंटरटेन केला आम्हाला आणि
पण त्यांचाही मंडळीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. चला दोन विजेता आणि उपविजेता संघाची विनंती आहे की आपण इथे लाईनअप मध्ये बसून घ्यायचं आहे. आपली टुर्नामेंट लाईनमॅनच्या विदाउट लाईनमॅन करणार इथे बोल. पॉवर बँकची कॉड आहे काय बघ दुसरी त्याला बोल. माझ्या बॅगेमध्ये एक लालवाली मी स्टार्टिंग वायर आहे ती बरोबर नाही. व्हाईट वाली बघ जा ना तिथे हायक्यावरती बॅगेजवळ बघ जा हायक्या व्हाईट वाली. कारण HD मध्ये तिथं नाही जाणार. तन्वीर अरे पाणी तरी आण पियाला जे आलं पाणी पण नाही ठेवलं. विनय पॉवर दे ना पॉवर बँकला. वायरलेस टाकतो तिकडनं टाकतो मग. इसके बाद भाई का एक पानी का बॉक्स हा कसं था घेऊन जातो. अरे मग तीच पाहिजे होती ते. खुशी काय बस तू बघ खुश आणताय. अरे मी खुश आणताय. लेके आते आप लोग 7 जन लेके आए थे इधर. अरे कोई आया भाई. एकच आहे. वो पत्तू पत्तू कौन बोले था. गट्टू पट्टू रेशमी का पहिला मसला 34 मारा था जंगल जेटी उधर लाल दिन खेलेंगे ना.
हॅलो चला फ्रेंच चषक क्रिकेट चांगले क्रिकेट टुर्नामेंट 2026 याचा पहिला पर्व आणि आजचा फायनलचा दिवस आज पूर्ण झाला आणि याचे मुख्य आयोजक आपले शरीफभाई कौशाली, जब्बारभाई कौशाली, मन्नान बनसे आणि मासूमभाई मुकादम आणि आपली कालपत्र क्रिकेट क्लबची संपूर्ण टीम जबरदस्ती टुर्नामेंट आपल्या भेटीला आली यांच्या वतीनं तसेच आमचे आमच्या टुर्नामेंटसाठी ज्यांनी आपल्याला टेंट आणि म्युझिक सिस्टम वगैरे प्रोव्हाइड केला होता तेच आपले शहर डेकोरेटर्सचे मालिक आपले मुख्य आयोजक शरीफभाई कौशाली त्यांचं आम्ही इथं हार्दिक स्वागत करतो आणि आभार मानतो आणि आपल्या टुर्नामेंटला लागणारे सर्व बॉल आपल्याला मुझफ्फरभाई दलसे यांच्या वतीने भेटले होते आपण त्यांच्याही इथं हार्दिक आभार मानतोय आणि सुहेलभाई कौशले यांच्या वतीने फायनल मॅच साठी मॅन ऑफ द मॅचची जी ट्रॉफी आहे ती आणि संपूर्ण टुर्नामेंट मध्ये मॅन ऑफ द मॅचचे जे मेडल लागले ते आपल्याला सुहेलभाई कौशले यांच्या वतीने भेटले होते त्यांचाही हार्दिक आभार कमिटीच्या वतीने तसेच आमचे डॉक्टर अब्दुल शेख डॉक्टर मुझफ्फर कौशली मिस्टर अताउल्ला बनसे नजीर कौशाली एस एम बनसे अल्ताफ बनसे जीएफ टूर्स एंड ट्रॅव्हल्स कमीर बाबा कौशिक चौधरी नासिर पठाण आणि सुहेल कौशली सर्वांनी आपल्या टुर्नामेंटसाठी जे पण आमचे लोक आहेत जे पण आमच्या टुर्नामेंटसाठी ज्यांनी काही देणगी दिली छोटी मोठी त्यांचे आम्ही कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि तसेच आमचे त्यांच्या वतीनं आम्हाला ग्राउंड प्रोव्हाइड करण्यात आलं नवाबभाई कौशाली नूर मोहम्मद पठाण फौवादभाई आणि अनवरभाई पठाण आणि अरफातभाई पठाण त्यांच्या इथे कमिटीच्या वतीनं हार्दिक आभार मानतोय की आपण आपल्या टुर्नामेंटसाठी ग्राउंड केला थँक्यू सो मच तसेच आमच्या लाईनमॅन जे होते बाजूला जी त्यांची प्रॉपर्टी होती त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये बॉल जात होते ते आम्हाला तिथून बॉल देत होते शेतीमध्ये नवीनभाई मुकादम अकबरभाई डांगोर अनवरभाई खोपटकर आणि शेख इब्राहिम साहेब पण त्यांचाही कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि ज्यांनी जे आपले पिच क्युरेटर होते ज्यांनी आपल्यासाठी खेळपट्टी बनवली होती एवढी चांगली ज्या खेळपट्टीवर आपण 4 दिवस इथं क्रिकेटचे रत्नी महारथी बघितले त्यांवर जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्सेस बघितली जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्सेस बघितली तीच पिच आमची बनवली ती मुस्ताफा खोपटकर आपण मंडळाच्या वतीनं त्यांचेही हार्दिक आभार मानतोय असे मुंबई साहेब आपण ते लाईट न बनवत होतो ज्याच्यावरती आपलं युट्यूब लाईव्ह चालत होतं त्याच्यावरती आपले स्पीकर चालत होते ती लाईट आहे ती कनेक्शन आपल्याला हाशिफभाई उमरे यांच्या वतीनं देण्यात आलं होतं आपण त्यांचेही आभार मानतो परत एकदा शरीफभाई कौशाली डेकोरेटर्सचे मालक त्यांच्या वतीने आपल्याला हे टेंट देण्यात आले होते जब्बारभाई आणि शरीफभाई यांच्या वतीने आपल्याला आपल्या संपूर्ण टीमसाठी ही चर्चा करण्यात आली होती पण त्यांचाही हार्दिक हार्दिक आभार मानतो थँक्यू सो मच चला बघूया वायरलेस ओपन कार्ड आणि माउंटन पण वायरलेसच्या बॅगेतच चला फायनलचा मॅन ऑफ द मॅच तिथे आपल्याकडे 4 पारितोषिकं होती प्रथम क्रमांकाचा पारितोषिक एक आकर्षक चषक आणि तब्बल 50,000 रुपये द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक 25,000 रुपये आणि एक आकर्षक चषक आणि थर्ड आणि फोर्थ साठी 5,000 रुपये आणि एक आकर्षक चषक आणि तसेच इंडिव्हिज्युअल प्राइजेस सुद्धा होते फायनल मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समॅन बेस्ट बॉलर आता तसेच मॅन ऑफ द मॅचचे मानकरी आहेत फायनल मध्ये फैयाजभाई दलसे आणि एजाजभाई पठाण आपण इकडे यायचं फायनल मॅन ऑफ द मॅचची मानकरी करतायत ज्या फलंदाजांनी आपल्या फलंदाजीच्या जोरावर फायनलची मॅच जिंकवली आहे तोच अजिंक्य जबरदस्त फलंदाजी केली तब्बल 28 रन कुठले फलंदाजी करताना आपल्या संघासाठी जेव्हा आपला संघ अडचणीतला होता तेव्हा आला अजिंक्य आणि अजिंक्य बरसला आणि जबरदस्त फलंदाजी केली वेल प्लेड अजिंक्य काय ना मध्ये येत आहेत
चला तसंच इंडिव्हिज्युअल प्राइजेस मध्ये बेस्ट बॅट्समॅन साठी आपल्या टुर्नामेंट मध्ये एक अवॉर्ड होता. अजिमभाई बनसे यांची विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे बेस्ट बॅट्समॅनचा पारितोषिक देण्यासाठी. आणि बेस्ट बॅट्समॅन असेल काय वाटते कोण असणार? कोण असणार एनी गेसेस? ज्या फलंदाजांनी आपल्या फलंदाजीच्या जोरावर आजचा दिवस गाजवला होता. एक इनिंग मध्ये 69, एक इनिंग मध्ये 49, एक इनिंग मध्ये 34 आणि त्याच्यानंतर 39. नदीम डायरेक्टर जबरदस्त फलंदाजीचा प्रदर्शन. टोटल कमालीची फलंदाजी करताना 173 धावा कुठली नदीमने आजच्या दिवसातला आणि करतायत बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट. अभिप्राय आपले नदीमचा अवॉर्ड कलेक्ट करतील. अभिप्राय यांच्या हस्ते त्याच्यानंतर बेस्ट बॉलरचा अवॉर्ड आपल्या टुर्नामेंटमध्ये होता. बेस्ट बॉलरचा अवॉर्ड आणि पाण्याचं वाक्षणावर हे करला 130 रुपये देणे के वो घंटा ले बोलना. ज्या गोलंदाजांनी आपल्या गोलंदाजीच्या दमाखानावर सगळ्या फलंदाजांना परेशान केला आणि जबरदस्त मोठ्या प्लेयरची विकेट काढली तोच सूरज करतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त गोलंदाजी करताना त्यांनी विकेट घेतले होते. पहिल्या दिवशी माझाही विकेट घेतलं होतं त्यांनी बॅटिंग करताना. ते सूरज चौथाय बेस्ट बॉलर. अंताभाई आणि जावेदभाई यांच्या हस्ते देण्यात येईल सूरजला बेस्ट बॉलरचा अवॉर्ड. एक मिनिट चला चौथ्या पारितोषिकाची अंगठा करते टीम मसल्याचं कॅप्टन यायचं असेल तर आपण कोणीतरी यायचं. आपल्या गावाचे सदस्य यांच्या हस्ते देण्यात येईल 4थ्या क्रमांकाचा पारितोषिक. एक आकर्षक चषक आणि तब्बल 5,000 रुपये. या नजीला चला प्लेयर मसला माझी तेरी भी मैलू तू सब ले मैं के मैं जाऊं मैं जाऊं वो अभी फोन किया वो बोल के गया था नहीं लेते हो तो लो वो बोल के गया था नहीं मुश्किल वो अभी फोन किया
तुम्हारे को बोला था चला खलील डांगे साहेब असतील जर आमचे आवाज खलील डांगे यांच्या कानापर्यंत पोहोचले तर आपण पोहोचायचं डांगे चला असल्या त्यांचे आणि सरपंच गोचर यांची विनंती आहे की आपण इथे यायचं आहे थर्ड प्राइजची ट्रॉफी पारितोषिक देण्यासाठी असल्या त्यांचे आणि सरपंच गोचर आणि तुर्कीच्या बिहाफवर असं त्यांचे कलेक्ट करतील ट्रॉफी आणि त्यांचं पारितोषिक थर्ड प्राइजची मागणी करते तुर्की काय जबरदस्त फलंदाजी केली होती राजकोटकरांनी चला वेल प्लेड तुर्की कॉलर देख कितने चला आणि आजचा दिवस आपल्या सोबत जोडले होते तोरी महाचा एक जबरदस्त खूबसूरत आवाज अब्दुल समारी साहेब त्यांना इथे बोलवते आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी इथे मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं शॉट आहे somebody gone catch आहे. आपल्या एक शब्दावर त्यांनी संपूर्ण महार मस्ता शिवधन हा तालुका गाजवलाय आणि लोकांचं प्रेमी घेत आहेत ते somebody gone shot आहे. ना अब्दुल समारी साहेब चला हा प्रेम आहे लोकांचा जमाने सर यांच्यावरती थँक्यू जमाने सर आपण आले आपल्यामध्ये इथं आणि एंटरटेनमेंट दिला मला चला आणि 4 दिवस त्या युट्यूब वाहिनीवरती आपण बघत होतो आपले सगळे 4 दिवस ज्या युट्यूब वाहिनीवरती आपण हे मॅचेस बघितले आणि आपले जे प्रेक्षक वर्ग बाहेर आहेत त्यांच्यापर्यंत ज्यांनी आपले इमोशन्स पोचवायचं काम केलं ते स्पोर्ट्स त्यांची विनंती आहे आपण इथे यायचं आहे दादा मी आहे इथं आपलाही सन्मान केला जाईल इथं कमिटीच्या वतीनं स्पोर्ट्स क्या बात है नाही सगळ्यांदा कशाला एकटा नाही 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 रईस 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 रात्रीच्या रवी शॉल परत दे शॉल दे सगळ्यांचा होणार आहे तुझ्या वांदे करशी अभी अब तक हमारे घर बाकी रहे वो भी अच्छे कमेंटेटर है आज हम उनका भी स्वागत कर रहे हैं 4 दिन हमारे लिए बहुत मेहनत की है म्हणून मी एकच होतं आपल्याकडे दोघं आपण क्रमांकाच्या पायी पुस्तकाची जी टीम अंतर होतीये
स्कूल या संघाच्या कर्णधाराची विनंती आहे की आपण इकडे यायचं आहे आणि आपला आवाज कलेक्ट करायचा आहे. तब्बल 25,000 रुपये आणि एक आकर्षक चषक. आणि आपल्या 986 विनंती आहे की आपण यायचं आहे इकडं आणि 2 क्रमांकाचं पारितोषिक इकडे द्यायचं आहे. चला अजवाने कन्स्ट्रक्शनचे मालक महबूब अजवाने जर इथं असतील, जर आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण इकडे यायचं आहे. अजवाने कन्स्ट्रक्शनचे मालक ज्यांच्या वतीने आपल्या युट्यूब लाईव्हसाठी तब्बल 20,000 रुपयाची देणगी आली होती. परत देतो मी कुठे घेऊन बोलायचं बॅगेट आपल्याकडे 2-3 शाल आहेत बॅगेत त्या पण दे. नाही सिरीज नाही चला आपल्याला स्क्रीनचा आवाज देण्यासाठी मी इंजिनियर 5/10 यायचं आहे. आणि कोण असेल ना तर स्क्रीनचा वाटते तुम्हाला एलिगेसेस या फलंदाजांनी आपल्या फलंदाजीच्या दमादमावर पहिला दिवस गाजवला होता. 4 दिवस 4 चेंडू 4 षटकार, 3 चेंडू 3 षटकार. एकदम जरूरतीचा वेळी तोच कल्पेश तर मॅन ऑफ द सिरीजचा मान करेल. कल्पेश याच्या बरोबर काय फलंदाजी केली आहे. हॅलो चला कल्पेश थांबायचं 2 मिनिटं आपल्याला. काय थांबायचं आपण सिरीजचे मानकरी ठरलं इथं. पहिला दिवस आले आपण इथं. पहिल्या दिवसामध्ये आपण एक मॅच मध्ये 47 नाबाद राहिला, एक मॅच मध्ये 46 नाबाद राहिला आणि एक मॅच मध्ये 45 नाबाद. 4 चेंडूवर 4 षटकार, 3 चेंडूवर 3 षटकार. खूप जबरदस्त कारनामे आपण इथं करून दाखवले. काय म्हणशील टुर्नामेंटबद्दल, तुझ्या स्वतःच्या परफॉर्मन्स बद्दल, टीम परफॉर्मन्स बद्दल काय म्हणशील. प्रथमतः आम्ही जे आयोजन केलेलं आहे आम्ही पहिल्यांदा खेळायला आलो आणि यामध्ये आमच्या म्हणजे मला भेटले असं आमच्या पूर्ण टीममध्ये जे प्लेयर्स लोक आहेत फक्त संदीप करण सरांमुळे आज आमची एवढी सगळी पोरांचा परफॉर्मन्स झाला. आम्ही स्वतःच झाला कारण ते आम्ही आता सीझन चालू झाल्यापासून 10 ते 12 वेळा आलो लागला आम्हाला कधीच नाही ना 24 बॉल 22 रन पण नाही झाले. अशा आम्ही टुर्नामेंट आलो पण सरांची आणि सरांनो आमच्या सर्व खेळाडू आपल्यावर विश्वास असतो आणि सर्वांनी धन्यवाद. थँक्यू सो मच. होते कल्पेश मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी. एक फोटो ले चला फ्रेंड्स ग्रुपची पूर्ण कमिटी सगळ्यांनी जप्पाबाई सर्व उपस्थित आहेत. फ्रेंड्स ग्रुप चषकची पूर्ण कमिटी उपस्थित आहे. आणि फर्स्ट बॅचची मानकरी करते कोल्हापूर टीमचा कमिटी विनंती आहे की आपण यायचं आणि आपला प्रथम पारितोषिक कलेक्ट करायचा आहे. हमजा बासिले कोल्हापूर यस अभित भाई आणि त्याचे मित्र इथे उपस्थित आहेत आपल्यासोबत. अभित भाई आणि माजिद भाई इथे उपस्थित आहेत. हमजा बासिले कोल्हापूर यांचे आणि संदीप सर आपल्यासोबत उपस्थित आहेत. परफॉर्मन्स राहिला संघाचा संपूर्ण पहिल्या दिवसापासून दमखम राहिला आणि पूर्ण टुर्नामेंट गाजवला या संघाने. आणि आपला हाच टुर्नामेंट नाही तरी सगळ्या टुर्नामेंट मागच्या 2 आठवड्यातला या संघाने गाजवलेले.
थांबायचं आपण आणि आबिद आपण पण थांबायचं काय म्हणायचं आपला संघ जिंकलाय आणि मागच्या 2 आठवड्यामध्ये संपूर्ण महार मसला श्रीवर्धन रत्नागिरी तालुका आपण गाजवलाय काल आपण बघितलं की आपण काल बांगडमध्ये क्वालिफाय काय आयोजनाच्या आयोजन कमिटीच्या बद्दल लास्ट टीम चालू होती ना त्याला कॉल केला होता पण माझी पण लास्ट टीम आभार मानतो मला विनंती करून पहिल्या दिवशी खेळायला भाग दिला कारण आमच्या पोरांचे पेपर होते 12वीचे आणि दुपारी 2 नंतरच फ्री होणार आमची रिक्वेस्ट करून आम्हाला त्या दिवशी त्यानंतर जसं कल्पेशने सांगितलं सर की आमच्या तालुक्यात जे सिद्धेश्वर आहेत आम्हाला नेहमी सहकार्य करतात इतकेसाठी आम्ही लगातार आम्ही 8 वेळा हरवलोय असं तर असंच माजिदबाईशी बोलता बोलता मी माजिदबाईला मेसेज केला की माझी पोरं चांगली करतात पण सक्सेस नाहीये तुम्ही आमची एंट्री चालू करा कदाचित आमची सक्सेस चालू आहे आणि माजिदबाईंनी शब्दाचा मान ठेवला तर म्हणजे सर तुम्ही या वर्षभर तुम्ही हारत राहिले तर मी तुमच्या एंट्री करत पण तुम्ही खेळा माझ्या नावात म्हटलं माजिदबाई चालेल म्हणजे आमच्याकडे काय बोलणं चाललं नाही की माजिदबाईला बोलून ठीक आहे तुम्ही एंट्री करा त्याची विश्वास आपण आमच्या एंट्री केल्या माजिदबाई आणि आता त्याच्यानंतर आम्हाला कळलं की आमच्यासोबत आबिद माजिदबाई त्यांच्यासोबत आबिदबाई पण आहे तर मी माझ्या पोलादपूरच्या पूर्ण टीमच्या वतीने माजिदबाई आणि आबिदबाईचा खूप खूप आभारी आहे की त्यांनी आम्हाला आमची टीम आली असताना म्हणजे हारत असताना पण त्यांनी आम्हाला संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करूनच आज आम्ही जे तुम्ही म्हटले सर रत्नागिरी महाड किंवा श्रीवर्धन मसला सगळीकडे परफॉर्मन्स होतो या दोघांच्या सहकार्यामुळे होते आणि माझ्या टीम जी प्रकारे खेळते कल्पेशने सांगितलं की हारत राहिलो पण आज ज्या प्रकारे आम्ही एकजुटीने खेळतोय ना ते एकजुटीचं श्रेय मी माझ्या टीमला जाईल त्याच्यामुळे आम्ही विजय होतोय मी मगाशी माझ्या टीमला पण सांगितलं तिथं की आपण जिंकतो याचा अर्थ तुम्ही हवेत जाऊ नका कारण क्रिकेट कोणाचं नाहीये जेवढं आपण जमिनीवर राहू तेवढं आपण पुढे जाऊ सर पहिल्या दिवशी थोडं तेव्हा तर नव्हतं वाटलं पण ज्या जसं सरांनी सांगितलं गेल्या 2-3 दिवसात जसं आमचं लग चालू आहे ना तर मी 100% शुअर होतो की आज आम्ही फायनल मारू सर तुम्हाला आता एक गोष्टीचं सांगाल तुम्ही बोलले बोलतात आमच्या तालुक्यात फक्त माती विकेट आहे आणि माजिदबाई गेल्या वर्षी मला भेटलेले ते म्हणले सर मिट्टी का विकेट रहेगा तुम्ही आपका एंट्री करूंगा कारण आतापर्यंत असं झालंय जिथे जिथे आम्ही माती विकेटला खेळलो ना जरी आम्ही फ्लॉप असलो तरी या साईडला माती विकेट असलं की आम्ही फायनल मारलो आम्ही खरंच खूप कौतुक करतो की मी माती विकेट खेळलो सर एक ग्राउंड अवघड पण आहे पण जेव्हा लाईव्हला बघतो ना असं वाटतं खरंच मुंबई पुण्याच्या मोठ्या ग्राउंडवर खेळतो थँक्यू सो मच संदीप सर सीझन 1 झाला आहे सीझन 2 2027 होणार आहे आयलंड मोठा आहे न्यू ब्रँड जे शरीफ कौचारी देणार आहे पेन मारून नक्कीच हमजा बासिलेंची ऍडव्हान्स एंट्री आलेली आहे इकडं त्यावेळी आबिदबाई और माजिदबाई टीम के बारे में और जो पूरा ओवरऑल परफॉर्मेंस दिया 3-4 दिनों से हर जगह पे आप इनकी एंट्री कर रहे हो और लकी है आप इनके लिए क्या कहोगे आप इस टूर्नामेंट के बारे में उस टीम के बारे में अस्सलाम वालेकुम सबसे पहले तो अल्लाह का शुक्र अदा करने के लिए फर्स्ट प्राइज मारे और दूसरी बात कि कोलकाता टीम इस तरह से खेली है कोई कॉन्फिडेंस था कि अच्छा खेलेगी और दूसरी बात ग्राउंड भी बहुत अच्छा है और इस टीम को हमने पहले जैसे मालिक पूरा साल यहाँ पे खेलना चाहते हम उनकी एंट्री करेंगे और टूर्नामेंट बहुत अच्छी सजाई यहाँ पे पाने वाले ने वेरी नाइस थैंक यू सो मच कांग्रेचुलेशंस आबिदबाई माजिदबाई और यहाँ पर अनवर भाई का स्वागत होगा अनवर भाई कोपट करेंगे स्वागत होगा शॉट से बात दिया इस टूर्नामेंट को और इसी के साथ ये फन मोमेंट्स पूरे होते हुए यहाँ पर 4 दिन का एक बेहतरीन टूर्नामेंट यहाँ पर सजाया था फ्रेंड्स चषक पानवली क्रिकेट 2026 का ये सीजन फर्स्ट की विनिंग टीम होती है पोलादपुर और रनर टीम रहेंगी करस और इसी के साथ मैं अब्दुल्ला अजवार यहाँ पर विदा लेता हूँ आपसे अस्सलाम वालेकुम मैं पूरी कमेटी का शुक्रिया अदा करना चाहूंगा सबका कि आपने मुझे यहाँ पर बुलाया मुझे यहाँ पर मौका दिया बोलने का और यहाँ पर 4 दिन आपके साथ यकीनन बहुत अच्छी मजा आई मुझे मैंने बहुत एंजॉय किया हार्ड लक सुहेल भाई ने यहाँ पर 2 बार टीम डाली लेकिन सुहेल भाई का लक नहीं था यहाँ पर थैंक यू सो मच
Big round of applause for Qayyum bhai. Thank you so much. लेकिन बहुत अच्छी खिदमत की यहाँ पर फ्रेंड्स ग्रुप फ्रेंड्स चषक ने यहाँ पर हमारे थैंक यू सो मच। अस्सलाम वालेकुम। चलिए